आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. तुझ्या या मातीत अमृतासारखा स्वाद आहे माते, अमृतासारखा. मी यालाच नैवेद्य समजून याचा स्वीकार करतो. अरे बापरे, कान्हा तर माती खातोय. यशोदा यशोदा, तुझा कान्हा माती खातोय. अरे देवा. शिशी, किती ती माती लावून ठेवलीयस. हे बघ बाळा, किती माती तोंडाला माखवलीयस. हा छी छी. अगं बाहेरून काय स्वच्छ करते आहेस, तोंडात बघ इतका मोठा मातीचा गोळा खाल्ला आहे. तू लोणी खाऊन देत नाहीस, मग काय करेल बिचारा. मातीलाच लोणी समजून खाऊन टाकले असेल. अच्छा, मातीला लोणी समजून खाऊन टाकलंस. तुला माती आणि लोणी कळत नाही. दाखव तोंडात किती माती आहे. तोंड उघड. उघड तोंड. मी माती नाही खाल्ली. माती नाही खाल्ली म्हणे, खोटारडा. उघड तोंड. दाखव मला. उघड.
यशोदा, यशोदा, मायेच्या आवरणाखालून बाहेर ये आणि तुझ्या आत्मरूपात जाऊन माझी ही अद्भुत चमत्कारी लीला बघ. यशोदा, तुझ्या पूर्वजन्मातील घोर तपश्चर्येचं फळ म्हणून या क्षणी माझं आणि सृष्टीतल्या माझ्या त्या विराट स्वरूपाचं दर्शन तुला होत आहे, जे आजपर्यंत कुणाही मानवाला दिसलेलं नाही. तुझ्यावर अनन्य कृपा करून मी तुला माझ्या त्या वास्तविक रूपाचं दर्शन देतो आहे, जे अनंत आहे, ज्याला कोणताही अंत नाही. पहा, कोट्यावधी विश्व, कोटी कोटी सूर्य आणि चंद्र माझ्या रोमरोमांतून प्रकट होऊन माझ्याच विराट स्वरूपात विलीन होत आहे. बघ, माझ्या आधीच्या अवतारांचं दर्शन घे. हे दर्शन केवळ भक्तीच्या द्वारेच प्राप्त होऊ शकतं, ज्ञानाच्या द्वारे नाही. हेच खरं ज्ञान आहे की मी ज्ञानाच्या सीमेपलीकडे आहे. पहा, माझ्या अपरंपार लीला पहा. हे परमेश्वर, हे विधात्यांचेही विधाता, तुम्ही बुद्धी आणि ज्ञानाच्या पलीकडे आहात. मी आत्तापर्यंत तुमच्यासारख्या अंतर्यामींना माझा पुत्र मानून मोहजालात तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न करत आले. त्या चुकीसाठी मला क्षमा करावी, क्षमा करावी भगवंत. ज्ञानाने तुम्हाला जाणून घेणं कठीण आहे, म्हणूनच तुम्ही मला तुमची भक्ती प्रदान करावी. तथास्तु. हे देवी, तू तुझ्या मातृभावाच्या भक्तीनेच अखेरीस मला प्राप्त करून घेशील. त्यामुळे हा आई मुलाचा खेळ, ही लौकिक लीलाच तुझी साधना आहे. या खेळाला आईच्या पवित्र आणि झोकून देण्याच्या वृत्तीनेच खेळत राहा. यातच तुझं कल्याण आहे. देवी यशोदा, प्रभूंच्या असीम कृपेमुळे तुला जे दिव्य ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे, त्यावर आता मी माझ्या मायेचा पडदा टाकणार आहे. ते परमज्ञान आता तुझ्या शेष जीवनात तुझ्या आत्म्यात खोलवर सुप्त अवस्थेत स्थिर होईल.
ते प्रकट नाही होणार. कारण आता प्रभूंच्या बाललीलांचा भौतिक आनंद भक्तांना देण्यासाठी मी माझ्या मायेचा पडदा त्यावर टाकणार आहे, ज्या योगे तुला त्याची प्रकट स्मृती राहू नये. आता परत तुला तोच ममतारूपी मोह प्राप्त होऊन जाईल. कारण पूर्वजन्मात तू प्रभूंकडून याच मोहमयी ममतेचं वरदान मागितलं होतंस. ही काय लीला आहे नाथ? तुम्ही यशोदा माईंना ब्रह्मज्ञान प्रदान केलं आणि दुसरीकडे योगमायेने पुन्हा त्या ज्ञानावर मोहाचा पडदा टाकून दिलात. त्या बिचारी बरोबर अशा प्रकारे का खेळत आहे तुमची माया? राधे, मायेकडे इतकी शक्ती नाही की ती माझ्या भक्तांबरोबर खेळू शकेल. हे सर्व माझ्या इच्छेनेच होत आहे. का? पहा, कोटी जन्मांची तपश्चर्या आणि पुण्यामुळे यशोदेला माझी माता बनून माझ्या बाललीलांचा आनंद प्राप्त करण्याचं सौभाग्य लाभलं आहे. मातेच्या वात्सल्याचं ऋण फेडण्यासाठी माझ्या सृष्टीचं हे विराट स्वरूप जे आज मी यशोदा माईला दाखवलं आहे, आज तागायत या धर्तीवरील कुणाही मानवाला नाही दाखवलेलं. हे ऋण फेडणं माझं कर्तव्य होतं, परंतु त्या ज्ञानाने त्यांच्या मातृलीलांचा आनंद त्यांच्यापासून हिरावला जाऊ नये म्हणूनच माझ्याच सांगण्यावरून योगमायेने परत त्यांच्या आत्म्यावर मोहाचा पडदा घातला आहे. जोपर्यंत तो आत्मा या यशोदारूपी शरीरात वास करेल तोपर्यंत तो मातृभावाच्या परम आनंदाचं सुख उपभोगत राहील. हे शरीर सोडल्यानंतर या आत्म्यामध्ये हे ब्रह्मज्ञान पुनश्च प्रकट होईल. माझ्या बाळाचं संरक्षण कर हे अंतर्यामी. त्याच्या मुखात कोणी भूत प्रेत घुसलं आहे. हे दुःखभंजन माझी हाक ऐका. माझा एकच पुत्र आहे, त्याचं रक्षण करा, त्याचं रक्षण करा. बाळा, राजा, देवींना प्रणाम कर. पिंपळ देवाला सुद्धा प्रणाम कर. देवाला सुद्धा प्रणाम कर. आता तुम्ही सगळेजण याचं रक्षण करा, याचं रक्षण करा. एकीकडे गोकुळात कान्हांच्या बाललीलांनी नंद यशोदेच्या घरी अक्षरशः आनंद घनाची बरसात होत होती. तिथेच दुसरीकडे मथुरेत देवकी तिच्या बाळाचं मुखदर्शन देखील घेऊ शकली नव्हती. कारागृहातील अंधाऱ्या कोठडीत बसून तिच्या बाळाचं ती मनातल्या मनात रेखाचित्र बनवत असे. माझा कान्हा कसा दिसत असे? तो चालू लागला असेल का? बोलू लागला असेल का? चालता चालता पडत तर नसेल ना?
असे अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत असत आणि त्याच विचारात ती नुसती गढून गेलेली असायची. संभलता होगा भैया के संग जसुदा के आंगन में दौड़ लगाता होगा. दाऊ के संग दौड़न लागे कान्हा आनंद के आंगन में जी. आनंद के आंगन में जी, आंगन से द्वार द्वार से आ गए गाँव की गलियन में जी. आ गए गाँव की गलियन में जी. आनंद की एक लहर सी दौड़ी, आनंद की एक लहर सी दौड़ी गोपीन और ग्वालन में जी. द्वार खड़ी ब्रिज नार तके और सज गए नैने झरोखन में जी. सज गए नैने झरोखन. अगं बघ तरी, दोन्ही भावंड किती सुंदर दिसतायत. यशोदेच्या बाळाला बघून असं वाटतंय जणू कामदेवच बालरूप धारण करून आपल्या गल्ल्यांमधून फिरतोय. छे ग सखी, कामदेवात इतकं सौंदर्य आणि लालित्य कुठे असणार. मला तर सांगताना लाजच वाटते बाई, पण असं वाटतं जणू गता अनेक जन्मांचा प्रियकर आहे हा माझा. माझा तर याच्या कुरळ्या केसातच जीव अडकून पडलाय. मला याचे गुबगुबीत गाल इतके आवडतात की वाटतात त्यांचे चुंबन घेऊन लाले लाल करावेत. मला तर संपूर्ण कृष्ण असा वाटतो की त्याला घेऊन कुठेतरी पळून जावं आणि कुंद गल्लीतल्या एकांतात नेऊन विचारावं की अशी कुठली मोहिनी आहे रे तुझ्याकडे की आम्हा सर्वांना इतकं मोहित करून टाकलंयस. किती भोळा आहे, त्याला वाटतंय कोणी पाहिलंच नाही. भोळा भोळा नाहीये, चोर आहे चोर, माखन चोर. अगं ते दृश्य तू बघितलं असतंस तर हसून हसून वेडी झाली असतीस. त्या दोघांना वाटत होतं की कोणीही बघत नाहीये, पण चहूबाजूंनी आम्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. अगं यशोदा, ते दोघं जेव्हा लोणी चोरून पळाले तेव्हा आम्ही सर्वजणी पोट धरून हसत सुटलो. अरे देवा, सगळ्या जणी काय म्हणतील? त्या विचार करत असतील की आई याला खायला देत नाही,
म्हणून बिचारा बाहेर चोरी करत फिरतोय. नाही ग, असं कोणीही विचार करत नाही. उलट त्यांना तर लल्लाच्या या खेळाचं कौतुकच वाटतं. वासंतीचं लोणी चोरलं तर तिला असा आनंद झाला जणू काही नशीबच फळफळलं तिचं. कोणास ठाऊक तुझ्या लल्लाकडे कोणती मोहिनी आहे अशी, सगळ्यांना मोहून टाकतो. कुणालाही वाईट नाही वाटत. पण कुठवर वाईट नाही वाटणार काकी? एक दिवस तर सगळ्या जणी त्याला चोर म्हणतील. चोर आज येऊच दे त्याला घरी. मी त्याला रागवते की नाही बघ. बघ यशोदा, जर कान्हाला तू रागवलीस ना तर मी नंदरायजींना सांगून तुला रागे भरायला सांगेन. हा, आता तर मी जाते आहे. परत कधी असं बोलू नकोस. हा, समजलीस? बघ यशोदा, तुझा कान्हा आला. हा, मैया मला भूक लागली आहे. मला लोणी दे. मग जा, कुणाच्या तरी घरचं लोणी चोरून खा ना. मी कोणाच्या घरचं लोणी का चोरू? माझ्या आईच्या घरी तर किती लोणी आहे. पण तुला हे लोणी मिळणार नाही. कारण तू वसंतीच्या घरी चोरी केलीयस. आधी कान पकडून क्षमा माग आणि मग वचन दे की कधीही चोरी करणार नाही. मगच लोणी मिळेल. मला लोणी हवं आहे. तुला वाटेल तशी तोंड कर, पण मिळायचं नाही म्हणजे नाही. मला लोणी हवं आहे. मला लोणी दे. आधी कान पकड, क्षमा माग, मग मिळेल लोणी. आधी लोणी दे. नाही मिळायचं. मला लोणी हवं आहे. आधी क्षमा माग. मडकं फोडू? अरे जा, फोडून दाखव. मडकं फोडू? जा, फोड. फोडू? फोड ना, फोडून दाखव. मी पण बघते कसा फोडतोस. मडकं फोडू? फोडून टाक. मडकं फोडू? फोडून दाखव ना. आई मी मडकं फोडला. 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 अरे इतका आगाऊ झालायस. लोणी नाही मिळालं तर मडकं फोडलंस. तू थांब जरा, आज दाखवतेस तुला. थांब जरा. उपद्व्यापी कुठला. अरे कुठपर्यंत पळशील? हा, कुठपर्यंत पळशील? हा मुला, थांब म्हणते ना मी. किती वेळ पळशील? हा हा राजा थांब. आई मी मडकं फोडला. दाखव तुला. आई मी मडकं फोडला. आई मी मडकं फोडला. आई मी मडकं फोडला. मटका फोडलं. आई मी मडकं सगळं लोणी फोडला. सांडवलं. हा, आत्ता दाखवते तुला. थांब. हा, थांब तू, थांब बाळा, थांब. कसं नको आई. भीतीने घाबरून पळत आहात. जणू काही वाघच मागे लागलाय. वाघाला कोण घाबरतं? परंतु ही तर आईची छडी आहे. हा, एकदा बसली की खूपच दुखतं. आई खूपच चिडली आहे. मारेल तर खूपच जोरात. हा, मग सांगा तुमच्या सुदर्शन चक्राला की कापून टाक छडीला. राधे, कोणी महादैत्य असता, त्याचं एखादं महाशक्तिशाली अस्त्र असतं तर त्याला क्षणभरात
सुदर्शन चक्राने छाटून टाकलं असतं. परंतु ही तर आईच्या हातातली छडी आहे. हा यावेळी पळून जाण्यातच शहाणपण आहे. आई थोडी थकून जाईल, राग पण कमी होईल, मार पण कमी मिळेल. राजा पळू नकोस, थांब तिथेच. कुठपर्यंत पळशील? हा थांब तू जरा. आज तुला धडा नाही शिकवला तर माझं नाव यशोदा नाही. ये इकडे. पूर्ण दिवस या उखळीला बांधून ठेवणार आहे तुला. उन्हात उभं राहावं लागेल तुला. मग बघते तू कसा आगाऊपणा करतोस. हसू येतंय? अरे देवा, किती मोठं पोट आहे रे तुझं. थांब, मी तुला यापेक्षा मोठ्या दोरीने बांधते. अरे, हे काय करतोयस रे तू? पोट फुगवतोयस? आता बघते कशी पुरत नाही ते. हाँ? हाँ? अरे, हा काय चमत्कार आहे. अगं यशोदा, यमुना घाटावर येत नाहीस का? यायचंय. आधी या व्रात त्या मुलाला सरळ करणार आहे. अगं, काय करतेस ते बिचाराला? हा बिचारा दिसतोय होय ग तुला? लोणी मागत होता. नाही दिलं तर राग बघायचा. काठी मारून मडकच फोडून टाकलं. अरे देवा, हे काय होतंय? हा काय चमत्कार आहे? कोणता चमत्कार? किती मोठी दोरी बांधायला गेले तर प्रत्येक वेळी 2 बोट कमीच पडते. माते, हे 2 बोटांचं तोकडेपण मनुष्यांना कधीही भरून काढणं शक्य होणार नाही. मोठमोठे ऋषी, मुनी, तपस्वी, देवता यांना त्यांच्या तपश्चर्याच्या दोरीने बांधायचा प्रयत्न तर करतात, परंतु तपश्चर्याच्या दोरीने देखील हेच 2 बोटांनी एवढं तोकडे पण राहून जातं. माहितीये का माते, हे 2 बोटांनी एवढं तोकडे पण प्राण्याच्या अहंकाराचा परिणाम आहे. तो भले भक्त असो वा ज्ञानी, परंतु ती भक्ती किंवा तपश्चर्याचा अहंकार त्याच्या बरोबरच राहतो.
आणि तोच अहंकार आत्मा आणि परमात्म्याच्या मध्ये हे दोन बोटांचं अंतर कायम ठेवतो. आता बघतेच कशी पुरत नाही ते. माते, यांना बांधायला निघाली आहेस. हे तर सर्वांना बंधमुक्त करणारे आहेत. यांना कसं बांधू शकशील? मी नक्कीच तुला बांधून दाखवेन. बघतेच कसं बांधता येत नाही. माते, प्रभूंना बांधायचा एकच सरळ उपाय आहे. प्राण्याने त्याचे सर्व अहंकार सोडून त्यांना शरण जावं, त्यांचं सहाय्य मागावं. अरे मी तर हरले रे. मी तुला हात जोडते, आता तूच मार्ग सुचव. आई मी स्वतःला बांधू? घे बांध. घे आई. अरे कसा वात्रटेस रे तू. आतापर्यंत पोट फुगवत होतास, आता कसं बरोबर बांधता आलं? बस आता या उखळीला बांधून पूर्ण दिवस उन्हात उभं करते की नाही बघ. जोपर्यंत मी स्नान करून येत नाही तू इथेच बांधला राहशील. हीच शिक्षा आहे तुझी. नको नको बांधूस माते, नको बांधूस. इतकं करकचून नको बांधूस माते. लोण्यासारखं मऊ देह आहे प्रभूंचा, दुखू लागेल. कान्हाला उखळीला बांधताना पाहून नारद सुद्धा व्याकुळ झाले आणि उत्स्फूर्तपणे यशोदेला साद घालू लागले की तिनं इतकं पाषाण हृदयी होऊन प्रभूंच्या लोण्यासारख्या मऊसूत शरीराला दोरीनं इतकं करकचून आवळून बांधू नये. प्रभूंना असं उखळीला बांधलेलं गेलेलं पाहून त्यांच्या डोळ्यातून झर झर अश्रू वाहू लागले. ते तिला हात जोडून विनवणी करू लागले की प्रभूंच्या फुलासारख्या शरीरावर दोरीचे वळ उठतील. त्यांना बांधू नकोस माते, त्यांना अजिबात बांधू नकोस. अगं यशोदा, खूप झालं आता. बाहेर जाताना तरी सोड त्याला. नाही सुभद्रा, ह्याने मला खूप त्रास दिलाय. याला शिक्षा मिळेल तेव्हाच सुधरेल हा.
हे प्रभू, हे दीनदयाळा, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आज तुमच्या कृपेने आमचा उद्धार झालेला आहे. हे जगदीश्वर, हे सच्चिदानंद स्वरूप प्रभू, आम्ही दोघं देवतांचे कोषाध्यक्ष यक्षराज कुबेरांचे पुत्र आहोत. नंद कुबेर आणि मणिग्रीव आमची नावं आहेत. आम्ही दोघे एक दिवस अति मदिरा पान करून आमच्या सत्तेच्या मदाने चूर होऊन काही अप्सरांसह मंदाकिनी नदीमध्ये जलक्रीडा करत होतो. त्याच वेळी महर्षी नारद भगवान नरनारायणाच्या आश्रमाच्या दिशेने त्या भागातून जात होते. महर्षी नारदांना पाहून वस्त्रहीन अप्सरा लज्जित झाल्या आणि पटपट त्याने अंगावर वस्त्र चढवली. परंतु आम्हा दोघांनाही आमच्या पित्याची सत्ता आणि धनाच्या मदाने इतकं आंधळ केलं होतं की महर्षी नारदांची चेष्टा करत त्याच नग्नावस्थेत खेळत राहिलो. तुम्ही देवपुत्र असून सुद्धा इतके निर्लज्ज झाला आहात की एका साधूला सामोरं गेल्यानंतर देखील एखाद्या जड बुद्धीच्या प्राण्याप्रमाणे संपूर्ण नग्नावस्थेत पडून राहिला आहात. त्यामुळे तुम्ही जड योनीत जाल. ज्या शरीराच्या सौंदर्याचा तुम्हाला इतका अभिमान आहे, जड शरीर मिळाल्यानंतर तुमचा तो अभिमान सुद्धा नष्ट होईल. वृक्ष योनीत गेल्यानंतर देखील माझ्या कृपेने तुम्हाला भगवंताचं स्मरण कायम राहील. ज्या योगे तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल की धन एक नश्वर वस्तू आहे, त्याचा अहंकार वृथा आहे. त्यामुळे वृक्ष योनीत राहून धूळ, दगड, पाऊस, उन्हाळा, थंडी इत्यादीचे प्रहार तुमच्या उघड्या शरीरावर झेलता झेलता जेव्हा तुमची धनाची आणि सत्तेची नशा उतरेल, तेव्हा देवतांची 100 वर्षे उलटल्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या हातून तुम्हाला मुक्ती मिळेल. महर्षी नारदांचं ते शापरूपी वरदान आज पूर्ण झालं. हे प्रभू, आज केवळ तुमच्या दर्शनानेच आमची तपश्चर्या सफल झाली. हे कुबेर पुत्रांनो, आता तुम्ही माझे नामस्मरण करत तुमच्या लोकात परत जा. तुम्हाला संसार चक्रातून सोडवणारी माझी अनन्य भक्ती प्राप्त झाली आहे.